नमस्कार. आज मंगळवार दिनांक 12 मे. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या सन 2026 मधील सर्वसाधारण बदली प्रक्रियेला आज 12 मे पासून सुरुवात होत असून आज पहिल्या दिवशी आरोग्य विभागातील तर उद्या 13 मे रोजी पशुसंवर्धन, कृषी विभाग, जलसंधारण विभागातील बदल्यांची प्रक्रिया पार पडणार आहे. नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रिया काल रोजी पार पडली असून यात अध्यक्षपदासाठी यदुपद अर्धापूरकर हे विजयी झालेत, तर सचिवपदी कपिल पाटील, उपाध्यक्षपदी संगमेश्वर देलमाडे व दीपाली डोनगावकर हे विजयी झालेत. नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार इसापूर धरण प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले. सर्व संबंधित गावातील ग्रामस्थांनी पाण्याचा वापर जपून व नियोजनपूर्वक करावा असे आवाहन जलसंपदा विभागाने केले. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी तसेच जीवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने नांदेड तालुकास्तरीय मान्सून पूर्व आढावा बैठक उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाड यांच्या अध्यक्षतेखाली काल नियोजन भवन येथे घेण्यात आली. नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत व बचाव कार्य याबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. महिन्याच्या पहिल्या सोमवारी धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या वतीने कायापालट उपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमाने नुकतेच 75 महिने पूर्ण करत अमृत महोत्सवी पल्ला गाठलाय. दरम्यान या उपक्रमाअंतर्गत आजवर 3700हून अधिक बेसहारा, निराधार व मानसिकदृष्ट्या खचलेल्या व्यक्तींना गाठून त्यांची कटिंग, दाढी करत स्वच्छ अंघोळ घालून नवीन वस्त्र देत समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला गेलीय. या उपक्रमास खासदार अशोक चव्हाण यांच्यापासून अनेक दिग्गज मंडळींनी वेळोवेळी उपस्थित राहून सामाजिक कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.